सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आरोग्य विभागाच्या जी जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये फॉर्म कसा भरायचा ते. ही जी जाहिरात आहे त्यामध्ये बघा इथे वेबसाईट दिलेली आहे www.med-edu.in ही वेबसाईट आहे. तर सरळ आपण जाहिरातीमधून या वेबसाईटवर एक क्लिक करून जाहिरात ओपन करू शकतो. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. आज आपण या ठिकाणी आपला जो आरोग्य विभागाच्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्यासाठी काय प्रोसेस आहे, ठीक आहे, बऱ्याच जणांना काही अडचणी येत देखील असतील, तर त्या अडचणी सोडवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात. आणि फॉर्म भरा मित्रांनो. फॉर्म कसा भरायचा ते थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण पाहूयात. आणि काही अडचण आली तर सरळ आपल्या YouTube चॅनलवर कमेंट करू शकताय तुम्ही. ठीक आहे मित्रांनो. बघा, ही अशी आरोग्य विभागाची वेबसाईट ओपन होते पहिल्यांदा. आणि ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर पुढे आपण काय करणार आहोत, खाली स्क्रोल केल्यानंतर नवीन संदेश असे स्क्रोल होत आहेत. त्याच्यामध्ये बघा सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025 आणि इथं सरळ लिहिलंय अर्जासाठी येथे क्लिक करा. स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याच्यावर आपण पहिल्यांदा क्लिक करायचं. त्यानंतर असा मेसेज येईल की यू आर बिंग रिडायरेक्टेड टू एक्सटर्नल वेबसाईट, म्हणजे आणखी दुसऱ्या वेबसाईटमध्ये जाण्याची परमिशन आहे का. तर ओके म्हटल्यानंतर ते पर्टिक्युलर पेज जे आहे ते ओपन होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने दुसरी एक विंडो तयार होईल आणि संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई, ठीक आहे, हे एक पेज आपल्या समोर ओपन झालेलं दिसेल. इन्स्ट्रक्शन एकदम केअरफुली वाचा. इथं दिलेलंच आहे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. काय दिलेलं आहे, प्लीज चेक कोरिडेग्नम ॲडेंडम इन द जनरल लिंक फॉर ॲडिशनल वॅकन्सीज. ठीक आहे. तर जाहिरात व्यवस्थित आपण बघितली पाहिजे. आणि पहिल्यांदा हे जे पेज ओपन झालेलं आहे ते मुख्य करून आपला जो युजर आय डी आणि पासवर्ड जनरेट करण्यासाठी आहे. या पेजवर आपण इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर आपला युजर आय डी आणि पासवर्ड जनरेट होणार आहे आणि पुन्हा आपण लॉग इन करायचं आहे. आणि पुन्हा लॉग इन केल्यानंतर मग आपल्याला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचंय या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचा. कॅन्डिडेट हॅज टू फिल द बिलो मेन्शन्ड डिटेल टू रिसिव्ह युजर आय डी अँड पासवर्ड. म्हणजे खाली जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती वाचून ती भरल्यानंतर आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे. कॅन्डिडेट विल रिसिव्ह द युजर आय डी अँड पासवर्ड कशावर रिसिव्ह होईल, तर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर. त्यामुळे ईमेल आय डी व्हॅलिड असू द्या, तो शेवटपर्यंत म्हणजे एक्झामचा रिझल्ट लागेपर्यंत ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर सेम राहू द्या. कारण असं नको व्हायला एखादा मेसेज मिस झाला आणि त्यामुळे आपली संधी चुकली. त्यामुळे बहुतेक करून म्हणजे कम्युनिकेशन जे मंडळाचं राहणार आहे, आरोग्य विभागाचं राहणार आहे, ते त्या ईमेल आय डीवर आणि मोबाईलवर राहणार आहे. त्यामुळे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो देणार आहात तर तो असा द्या की तो लॉंग टर्म साठी तुम्ही वापरत असाल. नाही तर असं नको व्हायला पासवर्डच विसरलो म्हणून कुठेतरी लिहून ठेवा की हा ईमेल आयडी आहे आणि हा त्याचा पासवर्ड आहे. ठीक आहे. अन्यथा नवीन ईमेल आयडी क्रिएट करा स्पेशली तुमच्या या परीक्षेसाठी. तिसरं काय आहे, कॅन्डिडेट कॅन लॉग इन विथ युजर आय डी अँड पासवर्ड टू कम्प्लीट द ऍप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर पुन्हा त्याचा वापर करून तुम्ही लॉग इन केलं तर त्यानंतर तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला पर्टिक्युलर पोस्टसाठी ऍप्लिकेशन करता येईल असं या ठिकाणी सांगितलंय. चौथा मुद्दा असा आहे की कॅन्डिडेट मस्ट प्रोव्हाइड करेक्ट नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस. बघा, इन्फॉर्मेशन अगदी शांतपणे भरायची आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे जे की SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा मार्क लिस्ट आपल्याकडे असेल त्याच्यावर ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणेच या ठिकाणी नाव
टाईप करायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ पण आपल्या SSCच्या सर्टिफिकेटवर असते. मिसमॅच व्हायला नको. सर्व डॉक्युमेंटवर एकच बर्थ डेट हवी आहे. ठीक आहे. आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तो असा पाहिजे की तो आपण लॉंग टर्म साठी लॉंग टाइम साठी यूज करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, मग पुढे जाऊयात. जनरल लिंक्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा इथं दिलं आहे काय दिलंय की ऍडव्हर्टाइजमेंटची लिंक सुद्धा दिलेली आहे. जर आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट पुन्हा एकदा वाचायची असेल तर आपण या ठिकाणी ओपन करून ती वाचू शकतो. ऍडव्हर्टाइजमेंट पुन्हा एकदा मी म्हणतो, ऍडव्हर्टाइजमेंट जरी युट्यूब वरून कोणीही, मी असो कोणी असो, माहिती दिली असेल तरीही ऍडव्हर्टाइजमेंट पुन्हा एकदा बारकाईने शांतपणे वाचा. कारण प्रत्येकासाठी क्रायटेरिया आणि प्रत्येक पोस्टसाठी आपली इलिजिबिलिटी काय आहे किंवा इतर काही रिझर्वेशनच्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असणार आहेत. म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने वाचणं फार गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर ऍडव्हर्टाइजमेंट नक्की वाचा आणि वेळ देऊन, क्वालिटी वेळ देऊन व्यवस्थित पद्धतीने वाचा. हे झाले ऍडव्हर्टाइजमेंट. त्यानंतर काही कम्युनिकेशनच्या गोष्टी पण त्यांनी इथं दिल्या. टू रीड अबाउट ए ग्रुप लेवल टायमर. म्हणजे बघा एक्झाम होत असताना, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं, एक्झाम होत असताना काही एक नवीन गोष्ट त्यांनी इंट्रोड्यूस करणार आहेत या एक्झाम पासून. ती म्हणजे MCQ जी एक्झाम असणार आहे त्याच्यामध्ये काही ग्रुप्स केलेले आहेत. म्हणजे 15 मिनिटांमध्ये म्हणजे पर्टिक्युलर टाइम मध्ये पर्टिक्युलर क्वेश्चन्स सोडवायचे आणि त्यात सर्व विषयांचे मिक्स असे क्वेश्चन असतील. नंबर ऑफ क्वेश्चन आणि नंबर ऑफ त्यासाठी दिला जाणारा जो वेळ आहे याचा एक तक्ता आहे. तर तो बघा अशा पद्धतीने आहे. टेक्निकल साठी वेगळा आणि नॉन टेक्निकल साठी वेगळा. जर आपण टेक्निकलचं पाहत आहोत तर बघा आपल्याकडे 20 क्वेश्चन आहेत आणि 18 मिनिट आहे. त्याच्यामध्ये मराठीचे 3, इंग्रजीचे 3, जनरल नॉलेजचे 3, त्यानंतर तांत्रिक जे असतील ते 8. असे प्रत्येक ग्रुप म्हणजे असे 5 ग्रुप असणार आहेत. 18 मिनिटाचे 5 ग्रुप म्हणजे 90 मिनिटांमध्ये आपल्याला 5 ग्रुप ऑफ क्वेश्चन्स मिळणार आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये 20 क्वेश्चन असणार आहेत आणि 18 मिनिट असणार आहेत. अशा पद्धतीने ही नवीन सिस्टम आपल्याला या एक्झाम मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचं पण या ठिकाणी वेगळं नोटिफिकेशन, वेगळी माहिती त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर फॉर्म भरण्या अगोदर दिलेली आहे आणि ती वाचून घ्यायची आहे आपण. त्यानंतर पुढे बघा आणखी एक कोरिडेग्नम दिलेला आहे. त्याच्यावर आपण क्लिक करून पाहूया ते काय आहे. तर ते आहे एक शुद्धीपत्रक आहे. शुद्धीपत्रक कशाबद्दल आहे तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर राहणाऱ्या जे कॅन्डिडेट असतील आणि ज्या 865 गावांवर महाराष्ट्र सरकारने दावा केलेला आहे त्या गावातील विद्यार्थी सुद्धा म्हणजे मराठी भाषिक जे असतील तर ते या ठिकाणी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. असा एक मुद्दा त्यांनी इन्क्लूड केला आहे जाहिरातीमध्ये आणि त्याचं शुद्धीपत्रक टाकलं आहे. त्यानंतर बघूयात पुढे काय आहे. हे इथे बघा ऑलरेडी रजिस्टर्ड क्वेश्चन मार्क दिलाय. म्हणजे तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेले असेल तर लॉग इन कुठं करायचं तर इथं क्लिक करून लॉग इन करायचंय. आता आपण ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे का नाही, त्यामुळे आपण टू रजिस्टर आणि त्याच्या पुढे दिले क्लिक हिअर, त्याच्यावर क्लिक करायचंय आणि आपण पुढची माहिती आपली भरणार आहोत. बघा त्यानंतर की डेट्स. बघा की डेट्स म्हणजे काय, महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत या ठिकाणी की ऍप्लिकेशन फॉर्म भरणं कधीपासून सुरू होणार आहे. तर ते दिलं आहे 19 जून 2025 पासून सुरू झालेलं आहे. आणि लास्ट डेट लक्षात घ्या मित्रांनो, लास्ट डेट आहे 9 जुलै 2025 रात्री 23:55 म्हणजे 12ला 5 कमी असेपर्यंत ही ऍप्लिकेशन प्रोसेस चालू राहणार आहेत. आणि हेल्पलाईन दिलेली आहे खाली टेक्निकल पदांसाठी टेक्निकल गोष्टींसाठी काही अडचणी आल्या तर त्यासाठी हेल्पलाईन दिलेली आहे. हेल्पलाईन नंबर दिलेला आहे या ठिकाणी. बघा मित्रांनो लास्ट डेट जरी 9 जुलै असेल तरी लास्ट डेटची वाट बघू नका, त्या अगोदर फॉर्म भरायला घ्या आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स असतील आणखी काही गोष्टी असतील तर त्याची पूर्ण तयारी लवकरात लवकर करा आणि 9 जुलैच्या अगोदरच फॉर्म भरून घ्या आणि रिलॅक्स राहा आणि अभ्यासाला लागा. ठीक आहे.
ठीक आहे. तर आता टू रजिस्टर याच्या पुढे जो क्लिक हिअर आहे तर त्याच्यावर आपण क्लिक करूयात. त्यानंतर दुसरी एक नवीन विंडो ओपन होईल अशा पद्धतीने. बघा इथं सूचना काय दिलेली आहे, सूचना एकदा वाचून घेत जावा. बघा की तुमचं ब्राउझर्स अमक्या अमक्या व्हर्जनचं पाहिजे, म्हणजे लेटेस्ट व्हर्जनचं पाहिजे आणि अँड्रॉइड तुमच्या मोबाईलवर सुद्धा हे हा फॉर्म आपण भरू शकतो. पण शक्यतो लॅपटॉपवर किंवा पीसीवर तुम्ही भरा, योग्य पद्धतीने भरता येतो. मोबाईलवर बरेचसे लिमिटेशन्स असतात आणि जर काही पर्यायच नसेल तर मोबाईल वर पण भरू शकता. पण जेवढं तुम्ही लॅपटॉपवर किंवा पीसीवर सोफिस्टिकेटेड पद्धतीने भरू शकता त्या पद्धतीने तुम्ही मोबाईलवर भरू शकत नाही. ठीक आहे. आणि जे स्टार केलेले जे मुद्दे आहेत या ठिकाणी बघा, रेड स्टार जो आहे ते मुद्दे मॅन्डेटरी आहेत असं यांना या ठिकाणी सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर हा जो डायलॉग बॉक्स आहे आपण क्लोज करू शकतो. त्यानंतर दुसरा डायलॉग बॉक्स येतो, तर तिथं एक सूचना आहे महत्वाची. तर तिथे एवढं सांगितलेलं आहे की तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, जी वेबसाईट मागत आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, जसं की तुमचं नाव आहे, जन्मदिनांक आहे, मोबाईल नंबर आहे, ईमेल आयडी आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत सर्व तर त्या गुप्त ठेवण्यात येणार आहेत. एवढं त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेरेशन केलेलं आहे आणि गरज पडेल तर आम्ही आणखी माहिती तुमच्याकडून मागून घेऊ असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हा डायलॉग बॉक्स वाचल्यानंतर आपण क्लोज केला तर आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याच्या विंडोवर पोहोचू. पहिल्यांदा सूचना वाचू. बघा सूचना काय आहे, काइंडली यूज एज, परत तेच आहे की ब्राउझर लेटेस्ट ब्राउझर असू द्या आणि जो की सपोर्ट करल फॉर्म भरण्यासाठी. आणि जे काही कॅप्चा हिस्ट्री असेल तुमच्या पीसीवर किंवा मोबाईलवर तर ते डिलीट करा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा पुन्हा एकदा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. बघा एक नंबरचा मुद्दा काय आहे, एक नंबरचा मुद्दा त्यांनी असा दिलाय परत की जाहिरात परत व्यवस्थित वाचा. ठीक आहे. आणि तपशील भरत जावा आणि मग पुढे क्लिक करत जावा. त्यानंतर यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वर युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. या ठिकाणी तुमची पर्सनल जी माहिती भरली त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी विभागाला देणार आहात तर त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला या परीक्षेसाठी जो युजर आयडी असेल आणि पासवर्ड असेल तर तो ईमेल आयडी वर पण येईल आणि मोबाईल नंबरवर पण येईल. ठीक आहे. आणि फीच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं की एकदा जमा केल्यानंतर शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत येणार नाही अशी एक सूचना त्यांनी दिलेली आहे. तर त्यासाठी माहिती जी असेल ती व्यवस्थित दोनदा क्रॉस चेक करून भरा. मोबाईल नंबर चुकू नका. बहुतेकदा गडबड होती की मोबाईल नंबरच चुकतो, एखादा नंबरच चुकतो, ईमेल आयडी मधलं एखादं अक्षरच चुकतं. असं होता कामा नये. आपले पैसे वायाला जातील. कारण आपण हे सगळं भरू गडबडीमध्ये, पेमेंट पण करू, नंतर मग असं नको व्हायला की मला काही कम्युनिकेशन आलं नाही, मला हॉल तिकीटच आलं नाही, मग काय करणार, मग कोणाकडे जाणार. मग 11th आवरला धावाधाव करण्यापेक्षा शांत डोक्याने फॉर्म भरा, दोनदा विचार करून इन्फॉर्मेशन टाका. ठीक आहे. पुढे बघा काय. ठीक आहे. आता हा रजिस्ट्रेशन फॉर्म दिलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये रजिस्टर टू गेट युजर आयडी, ओके, म्हणजे युजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेटचं नाव. तर पहिल्यांदा कॅन्डिडेटचं नाव, पहिले नाव म्हणजे इथं सूचना बघा एक काय दिलेली आहे त्यांनी की प्लीज एंटर युअर नेम स्ट्रिक्टली ॲज पर युअर सर्टिफिकेट or mark sheet of matriculation 10th SSC without any सॅल्युटेशन. म्हणजे सॅल्युटेशन म्हणजे जसे की डॉक्टर, मिस्टर, मिसेस हे काही वापरायची गरज नाही. त्याच्या शिवाय आपण SSC बोर्डच्या आपली जी एक्झाम आहे 10वीची त्याचं जे मार्कशीट आहे किंवा त्याचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे तर त्याच्या प्रमाणेच त्याच्यावर जसं नाव आहे तसंच नाव इथं लिहायचंय. ठीक आहे. आणि जर पुढे बघा काय सांगितलं, इफ यू डोंट हॅव लास्ट नेम देन यू शुड फिल युअर फर्स्ट नेम ऍज अ लास्ट नेम. म्हणजे बघा कॅन्डिडेट फर्स्ट नेम टाकायचंय, त्याच्यानंतर मिडल नेम जे काय असेल आपल्या वडिलांचं नाव ते टाकायचंय आणि विवाहित महिला असतील तर त्यांच्या
ठीक आहे, पण तसं इथं प्रश्न येणार नाही, कारण वडिलांचंच नाव येईल. वडिलांचं नाव इथं टाकायचंय. त्यानंतर आणि विवाहित महिला असतील तर ते त्यांच्या मिस्टरांचं नाव सुद्धा टाकू शकतील. ठीक आहे. पण ते 10वीच्या मार्कलिस्टवर आणि सर्टिफिकेटवर जे नाव आहे ते, जर तिथे तुमच्या मिस्टरांचं असेल तर या ठिकाणी तसं, म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की इथं जे नाव लिहिणार आहात ते 10वीच्या मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेटवर आहे तसं इथं भरायचं आहे. जर एखाद्या कॅन्डिडेटचं 2 अक्षरीच नाव असेल, म्हणजे जर थर्ड नेम लास्ट नेम नसेल तर फर्स्ट नेम हेच लास्ट नेमच्या कॉलम मध्ये तुम्ही लिहू शकताय. काही केसमध्ये असं असतं. ठीक आहे. त्यानंतर हॅव यू चेंज युअर नेम असा मुद्दा आहे, म्हणजे तुम्ही नावात कधी बदल केला आहे का. बहुतेक करून ही गोष्ट आपल्या इथे महिला जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या बाबतीत होऊ शकते, कारण त्यांचं आत्ताच जे नाव आहे ते त्यांच्या सासरचं नाव असेल, आडनाव वेगळं असेल आणि त्यांच्याकडे कदाचित आयडी प्रूफ त्या नावाचा असेल. तर काय करायचं त्या ठिकाणी, तर तुमचं जर नावात बदल केला असेल तर होय म्हणायचंय. येस म्हटलं की तर तुमचं चेंज केलेलं नाव, न्यू नाव इथं लिहायचंय. ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन ठेवायची, कारण बघा, ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्यायला जाणार आहात आणि तुमच्या जर हॉल तिकीटवर नाव अगोदरचं आलं तर तुमचं चेंज केलेलं नाव काय आहे ते पण तुम्हाला विभागाकडे त्याची इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव लिहायचं, स्पष्ट लिहिलंय वडिलांचे नाव. त्यानंतर मदर्स नेम, आईचं नाव या ठिकाणी भरायचंय बघा. त्यानंतर जन्मतारीख बघा काय दिलं इथे इन्फॉर्मेशन, प्लीज एंटर युअर डेट ऑफ बर्थ स्ट्रिक्टली ऍज पर युअर एज्युकेशनल सर्टिफिकेट, म्हणजे मानानी वगैरे भरायची नाहीये. एज्युकेशनल सर्टिफिकेट आपलं 10वीचं आणि 12वीचं जे सर्टिफिकेट असतं त्याच्यावर आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते आणि तीच डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपण इथं कॅलेंडर दिलं, कॅलेंडरचं आयकॉन दिलंय बघा, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर जुलै 2007 दिसतंय तुम्हाला, याच्यावर क्लिक केल्यानंतर महिने येतील. ओके. परत त्या इयर्स वर क्लिक केलं की 2000 ते 2009 तुमची मग कोणत्या तुमची जन्मतारीख कोणत्या वर्षाची आहे, 2000 ते 2009 मध्ये आहे का 1990 ते 1999 मध्ये आहे की त्याच्या पूर्वीची आहे, त्या पद्धतीने आपण जन्माचं वर्ष इथं सिलेक्ट करायचं. पहिल्यांदा सपोज आपण सिलेक्ट करू 1990 समजा. ठीक आहे. 1990 आणि महिना सपोज आपण पकडू जून सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर तारीख याच्यामधली एखादी पाहिजे की बाबा 26 तारीख आहे किंवा किती 20 तारीख आहे. 20 तारीख सिलेक्ट केली की तर या ठिकाणी बघा 20/6/1990 असा ऑटोमॅटिक जन्मदिनांक तुमचा येतो. आणि एज ऍज ऑन म्हणजे एज कन्सिडर कधीपर्यंत केलंय त्यांनी जाहिरातीमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे की एज हे लास्ट डेट जे आहे फॉर्म भरण्याचा, जे की 9 जुलै 2025 या दिवशी त्या कॅन्डिडेटचं वय किती असणार आहे, तर या ठिकाणी ते ऑटोमॅटिकली दिसतं. त्यानंतर आपल्या रिझर्वेशन नुसार आपली एलिजिबिलिटीचं वय काय आहे ते आपण तपासून घेऊ शकतो. आणि इथं पण आपल्याला जन्मदिनांक टाकल्यानंतर आपल्याला वय दिसतं बघा. जसं आपण मी उदाहरणार्थ जी डेट टाकलेली आहे त्याचं 35 वर्ष आणि 19 दिवस इतकं वय दिसतंय. जर अशा प्रकारे वय दिसलं आणि तर ते आपण एकदा जाहिरातीमध्ये क्रॉस चेक करू शकतो बघा. ठीक आहे. तर हे झालं बर्थ डेट. त्यानंतर आपण लिंगाबाबत मेल फिमेल काय आहे तर ते या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ठीक आहे. पुढची इन्फॉर्मेशन आहे मोबाईल नंबर. लक्षात घ्या, मोबाईल नंबर खूप वेळा मी सांगतोय की मोबाईल नंबर असाच भरा की जो लॉंग टर्म साठी आपण यूज करणार आहोत. परत सांगण्याचं कारण इतकंच की आपण या ठिकाणी जर मोबाईल नंबर टाकला आणि आपलं कम्युनिकेशन झालं नाही आणि आपल्याला खूप चांगले मार्क्स पडले आणि आपल्यापर्यंत मेसेजच आला नाही, असं नको व्हायला, किंवा हॉल तिकीटच आलं नाही असं पण नको व्हायला. म्हणून ही प्रोसेस वर्षभर किंवा 6 महिने जितका वेळ चालेल तितका वेळ तरी आपण तो मोबाईल नंबर आपल्या बरोबर राहील अशा पद्धतीने जो असेल मोबाईल तोच मोबाईल क्रमांक या ठिकाणी फीड करायचा आहे. दोनदा टाकायचा आहे बघा, कन्फर्म करायचा आहे, दोनदा टाकायचा आहे. तोच मोबाईल नंबर, सेम मोबाईल नंबर दोनदा इथे टाकायचा. आणि अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबरची ऑप्शन
देखील या ठिकाणी दिलेला आहे. तो अल्टरनेट मोबाईल नंबर जो असेल म्हणजे आपल्या घरातल्या कुणाचा, भावाचा, बहिणीचा, वडिलांचा जर असेल तर जेणेकरून सपोज आपला जो हा नंबर आपण परमनंट नंबर दिला आणि तो कदाचित एखाद्या वेळेस तांत्रिक कारणामुळे काही बंद झाला तर आपण दुसऱ्या अल्टरनेट मोबाईल नंबरवर आपल्याला विभाग संपर्क करू शकतो. ठीक आहे, म्हणून हा नंबर पण महत्वाचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी बघा मित्रांनो, ईमेल आयडी आपण व्यवस्थित जो ईमेल आयडी ज्याचा पासवर्ड आपल्याला व्यवस्थित माहिती असेल, जो पासवर्ड माहिती नसेल तर नवीन ईमेल आयडी करा आणि तो ईमेल आयडी या ठिकाणी भरा आणि कन्फर्म ईमेल आयडी जो आहे त्या ठिकाणी तोच ईमेल आयडी पुन्हा एकदा कन्फर्म करून फीड करायचा. त्यानंतर मॅट्रिक्युलेशन रोल नंबर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बघा. म्हणजे 10वीचं जे आपलं मार्क लिस्ट असेल किंवा सर्टिफिकेट असेल त्या ठिकाणी आपला जो सीट नंबर असतो तर तो या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, मॅट्रिक्युलेशन रोल नंबर या मुद्द्यावर तो नंबर असतो बघा, आपला जो सीट नंबर असतो तो युनिक असतो तर तो या ठिकाणी आपण फिल करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे बघा, मॅट्रिक्युलेशन इयर ऑफ पासिंग म्हणजे 10वी तुम्ही कोणत्या साली पास झाला तर त्याचं सिलेक्ट मॅट्रिक्युलेशन इयर ऑफ पासिंग म्हणजे समजा तुम्ही 10वी कोणत्या साली पास झालाय, जर असं आपण समजू की 2011 साली 10वी झालाय तर 2011 सिलेक्ट करायचं, असं या ठिकाणी तुम्ही इयर करू शकता सिलेक्ट. ठीक आहे, आणि इथे बघा आणखी एक टीप दिलेली आहे महत्वाची, तर त्यात काय आहे, प्लीज एंटर युअर ऍक्टिव्ह मोबाईल नंबर. पुन्हा एकदा तेच सांगतोय विभाग कारण हे महत्वाचं आहे. ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी कॅन्डिडेट शुड होल्ड सेम मोबाईल नंबर ड्युरिंग द एंटायर प्रोसेस ऑफ दिस रिक्वायरमेंट. म्हणजे जसं मी सांगितलं तेच या ठिकाणी दिलेलं आहे की पूर्ण प्रोसेस पूर्ण होसपर्यंत संपेपर्यंत म्हणजे एक्झाम पासून तुमच्या नियुक्तीपर्यंत एकच मोबाईल नंबर राहील अशा पद्धतीने जो मोबाईल क्रमांक असेल तर तोच या ठिकाणी द्यायचा आहे. आता नेक्स्ट मुद्दा बघा, महत्वाचा मुद्दा आणखी एक, तर त्याच्यामध्ये काय दिलंय तुम्ही एक्झाम सेंटर. ठीक आहे, बघा मित्रांनो हा एक अतिशय क्रुशियल मुद्दा आहे. जरी आपण एक्झाम सेंटर कधी कधी असं पण झालेलं आहे विभागाकडून किंवा एखाद्या संस्थेला जर विभागाने परीक्षा घेण्यासाठी अपॉइंट केलं असेल त्यावेळेस बऱ्याचदा असं झालंय की सपोज एखादा कॅन्डिडेट पुण्यामध्ये राहिला आहे आणि त्याला आलंय नाशिकचं सेंटर, असं पण झालेलं आहे आणि होऊ शकतं, किंवा चुकून आपण प्रेफरन्स देताना पण चुकलं असेल असं पण होऊ शकतो. तर ही बाब भरताना पण व्यवस्थित काळजी घ्या. तुम्ही आपल्याला 3 रेफरन्स द्यायचे, परीक्षा केंद्र निवडताना 3 रेफरन्स द्यायचे. सपोज आपण ज्या लोकॅलिटीमध्ये राहतो की समजा आपण पुण्यामध्ये राहतो तर पुण्याच्या जवळचे जे काही सेंटर असेल बघा, इथं आता समजा आपण पुणे केलं, ओके, पुणे हे सेंटर सिलेक्ट केलं, पहिला प्रेफरन्स मला पुण्याला पाहिजे. समजा मी पुण्यामध्ये राहतो तर पहिला प्रेफरन्स मला पुण्याचा पाहिजे. पुण्यामधलं कोणतंही सेंटर असेल म्हणजे 5-10 किलोमीटरच्या अंतरावर तर मी तिथे जाऊ शकतो 1-2 तासामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं पहिला प्रेफरन्स द्यायचा. दुसरा प्रेफरन्स जर द्यायचा म्हटलं, समजा आपण पुण्याच्या कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण कन्सिडर करतोय, समजा पुणे नाहीच आहे सेंटर, मला पुणे हे सेंटर मिळालंच नाही, तर बाबा सेकंड ऑप्शन काय असू शकतो पुण्याच्या जवळ. मग या ठिकाणी बघा आता अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर, मुंबई सिटी, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, ठाणे. आता या ठिकाणी बघा कोल्हापूर एक समजा मी एक ऑप्शन टाकू शकतो, नाशिक एक टाकू शकतो, ठाणे एक टाकू शकतो. सपोज मला थोडं दूर जावं लागलं तरी चालेल, समजा मी कोल्हापूर टाकलं, समजा माझे कोण नातेवाईक तिथे राहतात, माझी राहण्याची एक दिवस ऍडव्हान्स मध्ये मी गेलो तर त्या ठिकाणी माझी सोय होऊ शकतो, अशी कंडिशन असेल तर कोल्हापूर टाका ना. ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रेफरन्स, असं समजा की खूपच विद्यार्थी आले आणि तुम्हाला पुणेही सेंटर मिळालं नाही, कोल्हापूरही सेंटर मिळालं नाही, तर तुम्हाला तिसरं कोणतं सेंटर परवडू शकतो. बाबा माझे नातेवाईक मुंबईमध्ये राहतात सपोज, किंवा नागपूरमध्ये राहतात, किंवा माझा मित्र आहे नागपूरमध्ये तर मी नागपूर देऊ शकतो, किंवा बाबा माझा मित्र एक आहे तो नाशिकमध्ये आहे तर नाशिक सेंटर देऊ शकतो. बरोबर, अशा पद्धतीने आपण सेंटर सिलेक्शन व्यवस्थितपणे करायचं, म्हणजे सर्व बाजूने विचार करून म्हणजे आपण तिथे पोहोचू शकतो का, किंवा आदल्या दिवशी पोहोचलो तर आपल्या राहण्याची व्यवस्था होईल का, आणि कारण हेल्दी एन्व्हायरमेंट पाहिजे. आपण त्यावेळेस बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस परीक्षा असणार आहे त्यावेळेस आपली मानसिकता कशी असणार आहे, आपण एकदम तयारीमध्ये गेलेलो असणार आहे,
चांगला अभ्यास केलेला असणार आहे आणि त्यानंतर जर परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा 1-2 दिवस जर आपलं सगळं शेड्यूल डिस्टर्ब झालं तर आपली मानसिक स्थिती पण थोडीशी काय म्हणता येईल त्याला, की जर व्यवस्थित नसेल मानसिक परिस्थिती, आपण सगळं डिस्टर्ब झालो तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या एक्झामवर पण होऊ शकतो. म्हणून सिलेक्शन ऑफ सेंटर हे अतिशय महत्वाचं आहे बघा. अशा अनुषंगाने त्याचा विचार करा. त्यामुळे असे सेंटर निवडा की ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकतोय आणि आपलं गैरसोय होणार नाहीये. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनेच हे सेंटरचं सिलेक्शन करा. त्यानंतर बघा इथं त्यांनी दिलंय की याच्यावर टिक मार्क करायचंय, कारण बघा हे आपण वाचलंय असं त्यांना म्हणायचंय की बाबा तुम्हाला जर प्राधान्यक्रम दिलाय त्याप्रमाणे जर सेंटर मिळालं नाही तर कोणतंही मिळू शकतं. ठीक आहे, असंच दिलंय बघा. दिस प्रेफरन्स इज फॉर पर्पज ऑफ एक्झाम सेंटर सिटी ओनली. इन केस इफ एनी कॅन्डिडेट डज नॉट गेट एक्झाम सेंटर ऍज पर देअर प्रेफरन्स सिलेक्टेड, देन दे विल बी प्रोव्हाइडेड विथ नियर बाय अवेलेबल टेस्ट सेंटर ऍज पर प्रेफरन्स एंटर. रिक्वेस्ट रिगार्डिंग एक्झाम सेंटर चेंज विल बी नॉट एंटरटेनमेंट. म्हणजे काय बघा मित्रांनो, त्यांनी सरळ इथे सांगितलंय तुम्ही प्रेफरन्स दिला तरी पण जर अवेलेबल नसेल तर ह्या तिन्ही प्रेफरन्स मधलं जरी अवेलेबल नसेल तरी त्यांना इतका हक्क आहे की ते कोणतं जे अवेलेबल सेंटर आहे ते तुमच्या हॉल तिकीट मध्ये देऊ शकताल. ठीक आहे, या ठिकाणी फक्त आपण 3 प्रेफरन्स देऊ शकतो. तेवढं व्यवस्थित आपण विचारपूर्वक द्यायचं, त्यानंतर पुढे जे होईल ते होईल. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट एक्झाम सेंटर बदलण्याची काही प्रोव्हिजन नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळे चुकूनही चुकू नका. इथे आहे ऑप्शन जनरेट ओटीपी. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होणार. म्हणजे जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला असेल किंवा ईमेल आयडी जो दिला असेल तो व्हेरीफाय करण्यासाठी त्याच्यावर एक सिस्टम कडून ओटीपी पाठवला जाईल आणि मग तो मोबाईल नंबर तुमचा कन्फर्म होईल. जेव्हा तो ओटीपी पुन्हा तुम्ही इथे या ठिकाणी हे करताल, म्हणजे ओटीपी या ठिकाणी फीड करताल, त्यावेळेस मोबाईल नंबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कन्फर्म होईल. आणि दुसरं खाली दिलं आहे बघा डिक्लेरेशन दिलंय. तर इथे असं डिक्लेरेशन आहे की आय हिअर बाय डिक्लेअर दॅट दी अबोव इन्फॉर्मेशन इज टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज. आय अग्री दॅट द इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही जी इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरली आहे तर ती मी योग्य अशी भरली आहे. आणि त्यानंतर दुसरं कसं दिलं बघा, आय अग्री दॅट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय मी इज अ करेक्ट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड अबोव इन्फॉर्मेशन इज टू बी युज्ड फॉर रेफरन्स बाय द, म्हणजे मंडळाने ही तुमची इन्फॉर्मेशन वापरण्यात माझी काही हरकत नाहीये. दुसरं दिलंय की एलिजिबल फॉर दिस पोस्ट. हा, म्हणजे मी एलिजिबल आहे म्हणून तर मी अर्ज करत आहे आणि आय अग्री, आणि मी त्यांचे पालन करण्यास सहमत आहे. मी सगळ्या अटी आणि शर्ती यांचं पालन करण्यास सहमत आहे आणि याच्याशी मी सहमत आहे म्हणून आय अग्री याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढे बघा इथं कॅप्चा दिला आहे, जसं की या ठिकाणी दिसतोय 876598 असा जो कॅप्चा आहे तो या ठिकाणी सिस्टम जनरेटेड आहे. तर इथं क्लिक करून त्याच्या खाली तो कॅप्चा नंबर टाकायचा आहे. कॅप्चा इज केस इन्सेन्सिटिव्ह, म्हणजे केस इनसेन्सिटिव्ह आहे, म्हणजे जरी कॅपिटल असेल किंवा स्मॉल असेल असं काही फरक पडणार नाहीये. जर एन असेल, जर तिथं स्मॉल एन असेल, तुम्ही स्मॉल टाका कॅपिटल टाका, काही फरक पडणार नाही. या ठिकाणी बघा नंबर्स आहेत त्यामुळे इथे प्रश्नच नाही. जर आपल्याला कॅप्चा कळाला नाही तर या ठिकाणी बघा एक ऑप्शन दिलेला आहे न्यू कॅप्चा साठी, तर त्याच्यावर क्लिक केलं की दुसरा नंबर मिळतोय. जसं बघा इथं नंबर बदलला तर तो नंबर जो कॅप्चा नंबर आहे तो त्याच्या खाली इथं एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर रिव्हेरीफाय वर क्लिक केल्यानंतर जी आपली इन्फॉर्मेशन भरलेली आहे, फीड केलेली आहे, मोबाईल नंबर झालं, नाव झालं, तर ती पुन्हा एकदा व्यवस्थित शांतपणे एक एक अक्षर एक एक अंक चेक करायचा आहे आणि त्यानंतरच कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट होईल. हे युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट झाल्यानंतर जे काही प्रोसेस आहे ती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा मित्रांनो, एक मोठा व्हिडिओ न बनवता थोडा छोटा व्हिडिओ बनवेल की त्याच्या स्टेप बाय स्टेप आपण पाहूयात. म्हणजे या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड कसा जनरेट करायचा हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपला युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट झाल्यानंतर
जी काही प्रोसेस आहे त्याबद्दल माहिती बघू. ठीक आहे मित्रांनो, भेटूयात मग नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत नमस्कार.